सर्व हाय प्रकल्प संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया. चला प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशिलाने थोडे पुढे पाहू. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या प्रत्येक पॅरामीटरचा अधिक बारकाईने अभ्यास केला आहे. आता आपण कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू. ड्राफ्टकिंग्ज इंक टिकर DKNG. हे पुनरावलोकन 1 जुलै 2025 पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था ड्राफ्टकिंग्ज इंक उपवर्गातील आहे. लीजर रेट्स 28 कंपन्या या विश्लेषणात सहभागी आहेत. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर उपाय पहा. प्रश्नातील कंपनीसाठी निकाल उणे 10 पैकी 8.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल उणे 0.3 गुण आहे. जर तुम्ही त्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर संपूर्ण US मार्केटमध्ये आपण पाहू शकता की एकूण US स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे. वजा रेटिंग विरुद्ध साठी 8.5 गुण. ड्राफ्टकिंग्ज इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. ड्राफ्टकिंग्ज इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या 12 महिन्यांतील साठा आपण पाहू. ड्राफ्टकिंग्ज इंक 13.8% गतिशीलता दर्शविली. 37.6% लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत. कंपनीचे बाजार भांडवल. ड्राफ्टकिंग्ज इंक मूल्य $13 अब्ज. उपवर्गाचे बाजार भांडवल $181 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $0.84 अब्ज आहे. $30 अब्जच्या उपश्रेणी भांडवलासह स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहतो. व्यापलेला हिस्सा. ड्राफ्टकिंग्ज इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 21.095% आहे. पुस्तक मूल्य 2.85% आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे 1 पॉइंट. कंपनीचे आर्थिक दायित्व $855 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज हे कंपनीच्या इक्विटीच्या 220% आहे. कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर 0 आहे. उपवर्गातील सरासरी 75.3 आहे. उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $398 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील नफा तात्पुरता अंदाजे $1,265 दशलक्ष आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 7.6 आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.4 आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $5,000 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकांचे मूल्यमापन खराब उणे 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे 8% आहे. उपवर्गासाठी सरासरी 3.1%. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन टोलेट वजा 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा 1.987% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 962% कमी आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $7,479,000 इतकी आहे, तर उपश्रेणीमध्ये $704,000 आहेत. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे $7,801,000 आहे. उपवर्गासाठी सरासरी $4,000 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $9,81,000 आहे. उपश्रेणी $299,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. शेअर्सची शॉर्ट पोझिशन 5.4% आहे, 4.6% उपवर्गासाठी सरासरीच्या तुलनेत. सूचक 14 कंपनीसाठी 71% पातळी दर्शवते. ड्राफ्टकिंग्ज इंक. उपवर्गात RSI पातळी 14, अंदाजे 66% आहे. कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे 0.9 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $52.99 आहे. आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलकडे पाहू, त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर मूल्यांकनाचा परिणाम म्हणून ड्राफ्टकिंग्ज इंक. मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे. $42.89 वर विक्री व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला. संस्थेचे मूल्यांकन मॉडेल वापरून केले गेले. अकिमचा निर्देशांक 29.73 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 56.05 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 31 जुलै 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर MCRI मुख्य खरेदी ऑर्डर आहे. या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे. कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मुख्य किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर निश्चित केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.